चटणी वगैरे मला माहिती होतं त्यामुळे. सगळ्यांसाठी सगळं घेतात पण ते स्वतःसाठी कधीच खरेदी करत नाही. त्यामुळे चला खाऊन घेतो आम्ही. तर इथं पाहू शकता आमच्या लग्नाच्या जेवणासाठी जो मेनू होता, तर त्यातले सगळे पदार्थ इथं आहेत. तर हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आज आहे आमचा लग्नाचा वाढदिवस. तर हा आमचा 8वा वाढदिवस आहे आणि आता मिस्टर घरी नाही आहेत, नाईट ड्युटीला गेले होते, ते आता येत आहेत. तर माझं आता घरातलं सगळं काम आवरून झालं आहे, पण माझं अजून आवरायचं बाकी आहे. तर पाणी येणार आहे त्यामुळे मी थांबलेली आहे. तर थोड्या वेळाने मी माझं पण आवरेल. तर आज घरातलं सगळं काम आवरलं आहे, पण आता मला बनवायचं आहे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये काय बनवू मला समजत नाही आहे. तर म्हटलं आज नाश्त्यामध्ये काहीतरी स्पेशल डे आहे, तर स्पेशल काहीतरी बनवावं. तर काय बनवू सुचत नाही आहे. तर बघू काय बनवायचं ते बघते. तर आजचा पूर्ण दिवस कसा असणार आहे, आमचा स्पेशल डे आहे, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर पहा माझ्यासाठी काय आणलं आहे आणि नाश्ता आणलं आहे सगळ्यांसाठी. अजून काय थँक्यू. दाखवा काय. ओ माय फेवरेट गजरा आणलाय. तर माझं सगळं घरातलं काम आवरलं होतं आणि मी नाश्ता काय बनवायचा हा विचार करत होते. आणि मिस्टर आले तेवढ्यात आणि म्हटले तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तर आधी मला वाटलं खायच्यासाठीच काहीतरी आणलं असेल आणि खरंच त्यांनी खायला पण आणलं होतं. तर त्यासोबत अजून सरप्राईज म्हणजे त्यांनी माझ्यासाठी गुलाबाचं फूल आणि गजरे आणले होते. आणि गजरा त्यांनी माझ्यासाठी फर्स्ट टाईम आणला होता, हे मात्र सरप्राईज होतं. आणि त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये इथं आणलेलं आहे मेदूवडा, इडली, उत्तप्पा वगैरे. तर नाश्ता काय करू हे समजत नव्हतं. तर आलेला आहे आता नाश्ता. आम्ही नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर आमचा पूर्ण दिवस कसा असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चाललेले आहे मी बाहेर, वाजलेले आहे तर दुपारचे 3:30. तर मला थोडंसं बाहेर काम आहे, जाऊन येते मी आणि आल्यानंतर पुढचा व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी. तर आता मी इथं आलेले आहे हिंदुस्तान क्राफ्ट बाजारमध्ये. तर मिस्टरांसाठी मला गिफ्ट घ्यायचे आहेत. तर आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झालेत. तर 8 गिफ्ट्स मला मिस्टरांसाठी द्यायचे होते आणि हे सरप्राईज होतं, मिस्टरांना माहीत नव्हतं. तर इथं काहीतरी वेगळं भेटेल, युजफुल त्यांना वापरता येईल असं काहीतरी भेटतं आहे का बघायला म्हणून इथं आले होते. तर इथं बघत बघत मी आज चालले. खूप मोठा असा इथं एक्झिबिशन लागलेला होता. तर घराच्या जवळच होता, मागे एकदाच आम्ही जाऊन आलो होतो. पण एवढा काही त्यावेळेस डोक्यात विचार नव्हता की असं काही स्पेशल घ्यायचं वगैरे आहे. पण आत्ता डोक्यात विचार आला, आधी हे एक्झिबिशन फिरून यावं, इथं काही भेटतंय का स्पेशल बघावं आणि त्यानंतर परत मग, कारण 8 वस्तू घ्यायच्या होत्या आणि वेगवेगळ्या. तर ह्या विचाराने मी इथं आलेले. पण बघूया आता काय होते, तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला कळेलच.
पूर्ण एक्झिबिशन मी फिरून आले, तर तिथं काय मिस्टरांना गिफ्ट द्यावं असं स्पेशल काही मला भेटलं नाही. फक्त एक वस्तू भेटली, ते मी घेऊन आले. आणि त्यानंतर इथे एक कपड्याच्या शॉपमध्ये मी इथं आले. म्हटलं इथूनच काहीतरी बघावं आणि मग जेवढे आयटम इथं भेटतील तेवढे भेटतील, त्यानंतर पुढे अजून कुठंतरी जावं हे डिसाईड करून मी ह्या शॉपमध्ये आले. तर मग इथं मी सगळे गिफ्ट्स घेतले आणि आता मी जाणार आहे घरी. मिस्टरांसाठी गिफ्ट्स तर मी घेतले, 8चे 8 गिफ्ट्स मला मिळाले. आणि त्यानंतर खायला पण मी घेऊन आले, आईस्क्रीम आणलं होतं, तर सगळे मिळून इथं आईस्क्रीम खातो आहे. आणि त्यानंतर मी मिस्टरांना जे मी आणलेलं आहे सरप्राईज गिफ्ट ते देणार आहे. तर त्यांना माहिती होतं मी त्यांच्यासाठीच काहीतरी आणायला बाहेर गेलेली आहे, पण एक्झॅक्टली काय आणणार आहे वगैरे काही माहीत नव्हतं. तरी त्यांना अपेक्षित काहीतरी वेगळंच होतं. तर त्यांना वाटलं मी त्यांच्यासाठी बाईक बुक करण्यासाठी गेली आहे, पण तसं काही नव्हतं. तेवढी श्रीमंत मी अजून झालेली नाही आहे. तर देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने ते पण दिवस लवकरच येतील. तर त्यांच्यासाठी बाईक पण मी घेणार नाही असं नाही. तर आम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज आणलं आहे. त्यांना अंदाज आहे मी काय आणलेलं आहे, तरी पण त्यांचं रिएक्शन आता कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी कसं आहे तर ते बघूयात. आणि आज आमच्या लग्नाचा 8वा वाढदिवस आहे, त्या अकॉर्डिंग गिफ्ट आणलेले आहेत. फर्स्ट गिफ्ट आता देते मी त्यांना. आणि त्यांचं कसं आहे ना, सगळ्यांसाठी सगळं घेतात, पण ते स्वतःसाठी कधीच खरेदी करत नाहीत. त्यामुळे मी माझ्या पैशातून गिफ्ट आणलेले आहे. तर फर्स्ट गिफ्ट त्यांना आता देते. तर पॅक केलेलं नाही ना, असंच घेतलेलं आहे. तर बघूया त्यांचं रिएक्शन कसं आहे. तर हे एक सिंपल टी शर्ट आणलंय. आर यू रेडी फॉर सेकंड वन? Do you like this? Color? Size? तर ह्यांचा फेवरेट हिरो आहे महेश भाऊ. तर त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलनुसार मी ह्याच्यासाठी आज कपडे आणलेले आहेत. तर बघूया कसं वाटतंय त्यांना. ಎಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾನ ನಾನು.
आमचा टाइमपास बघा काय चाललंय. जसं की आणलेला मोबाईल बघते. कसं दिसतंय? माझी पप्पाला घालू दे. थांब सगळे कपडे तर घालू दे. सकाळी माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणि गजरा आणलेला. तर तो गजरा मी आता घातलेला आहे बघा. तर पहा हा वाला सेट मी खूप दिवसापासून ह्यांच्यासाठी म्हणजे बघत होते. तर कसा दिसतो. तर हा हुडी ह्यांना थोडासा टाईट झालाय, तो चेंज करून आणावा लागेल है ना. तर हा लास्ट वाला टी शर्ट घातलेला आहे आणि हा पण छान दिसतोय. मला तर सगळेच छान दिसतात. तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला कमेंट करून सांगा. कशी आहे माझी चॉईस. आणि हे पण माझ्या चॉईसचेच आहेत. आणि इथं ह्या दोघींची मस्ती काय चालली आहे बघा. तिला गिफ्ट देते आता. डॅडाचा टी शर्ट घातली. चला ठीक आहे. वडापाव खाऊया का. फेवरेट वडापाव आणले थोरात बाबाचे. वडापावच्या गाडीवरचे यांना वडापाव खूप आवडतात. मी खायला खाऊया वडापाव. फेवरेट वडापाव आणलेत आणि त्यासोबतच आणलेले आहेत बटाट्याची भजी. तर ह्यांना आवडतात तिथूनच मी आणले. तर आता हे सगळं आम्ही खातो आणि त्यानंतर आज जेवणामध्ये पण आमचं लग्नातलं जे जेवण होतं ना ते बनवणार आहे. तर त्यासाठी काय आणले बघा. तिखट बुंदी आणि ह्याच्यात एक गोड बुंदी. आमच्या लग्नात हे होतं. यासोबत अजून काय काय असतं ते मी बनवणार आहे, दाखवते पुढे तुम्हाला. चला आता वडापाव खाऊन घेतो आम्ही. चला. तर इथं पाहू शकता आमच्या लग्नाच्या जेवणासाठी जो मेनू होता. तर त्यातले सगळे पदार्थ इथं आहेत. तर आमच्या लग्नामध्ये होती तिखट बुंदी आणि गोड बुंदी. त्यासोबत होती दही चटणी आणि ही शेंगदाण्याची आमटी, भात आणि वांग्याची सुक्की भाजी, चपाती. तर असा आमचा लग्नाचं जेवण होता. तर आज स्पेशल डेसाठी स्पेशल असं केलेलं आहे. हे बघा. त्यांनी ड्युटीला चालले होते म्हणून त्यांचा डबा भरून दिलाय बघा. दे बॅगेत टाक. बॅग धर. इथं बघा माझी मम्मीच्या बेत बसलेली आहे. तर ह्यांना गेले आता ड्युटीला, त्यांचा डबा बनवून दिला. तर आता मस्त इथं बघा अनु बघा काय करते. काय करते अनु. म्हणून बाहेर बसले. छान बोल. बाहेर का. बाहेर नाही गाणे बाहेर. हा का. इथं बघा. इथं बघा किती मस्त. बघा किती छान. चला आता आमचं जेवण झालं आणि आज खूप थकली आहे मी आणि या दोघी पण दिवसभरात झोपलेल्या नाही आहेत. तर आता आम्ही आराम करतो, झोपतो. आणि आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटते तुम्हाला आणखीन एका छानशा डेली ब्लॉगसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आणि तसंच चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करून सुद्धा सांगा व्हिडिओ कसे आवडतात. बाय बाय. तर रोज मी जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करून संपवत असते त्यावेळेस या दोघींना बोलायचं असतं. काय बोलायचं असतं तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.